नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टडी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आरोग्य सेवक 40% आणि 50% यांचे टेक्निकल प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न या ठिकाणी IBPSनं जो काही पोर्शन दिलेला आहे त्याच्यानुसार असणार आहे. व्हिडिओ एकदा सुरू करण्यापूर्वी जो काही IBPSनं आपल्याला जो काही टेक्निकल विभागाचा पोर्शन दिलेला आहे तो तुम्ही एकदा पाहणे अतिशय गरजेचे आहे, कारण तुमचा अभ्यास त्या दृष्टीने चालू आहे की नाही हे तुम्हाला या ठिकाणी समजेल. चला आपण जास्त वेगळा व्हिडिओ सुरू करूयात. पहिला प्रश्न पहा, आपत्ती व्यवस्थापन घेतले आपण या ठिकाणी 5 प्रश्न. पहिला प्रश्न पहा, वित्त व प्राणहानी सारख्या घटनेचे समाजावर कोणते परिणाम होतात. बघा, वित्त आणि प्राणहानी, आपत्ती व्यवस्थापन या घटकाचा अभ्यास करत असताना तुम्हाला वित्तहानी, प्राणहानी, त्याचप्रमाणे जे काही महत्त्वाच्या ठिकाणी जे काही आपत्ती होतात, विशेष करून महाराष्ट्र संदर्भात आणि भारताच्या संदर्भात या महत्त्वाच्या घटना तुम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. ऑप्शन पहा, अल्पकालीन, दीर्घकालीन, मध्यम आणि सामान्य. तर याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, वित्त आणि प्राणहानी यासारख्या घटने समाजावर दीर्घकालीन परिणाम होत असतो. कारण बघा, आपल्या या ठिकाणी माळींची आंबेगावची दुर्घटना झाली, त्यामध्ये बघा ते पूर्ण गाव नष्ट झालं. त्यामुळे तिथे जे नवीन गाव असण्यासाठी जे काही नवीन या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आपल्याला दीर्घकालीन या ठिकाणी आपल्याला वाट पाहावी लागली होती. त्याचप्रमाणे आता लेटेस्ट उदाहरण घ्यायचं लक्षात झालं तर आपल्या रायगड इरशाळवाडी या जिल्ह्यात झालेली घटना ती तुम्ही पाहिली असते, त्याच्यामध्ये किती परिणाम होतात. त्यामुळे हे परिणाम हे दीर्घकालीन आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. दुसरा प्रश्न पाहू, आपत्ती ज्या ठिकाणी ओढावलेली आहे त्या भागातील जनजीवन काय होते. बघा, स्थिर होते, विस्कळीत होते, कोणतेही परिणाम होत नाही आणि बदलते. बघा, एखादा दुसरा प्रश्न असा सोपा पण येईल, कारण आपल्याला दर्जा 10वीचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे प्रश्नाची तयारी करत असताना सुद्धा तुम्ही त्या दर्जानुसार तुम्ही करणं गरजेचं आहे. बघा, आपत्ती ज्या ठिकाणी ओढावलेली आहे त्याच्यामध्ये जे जनजीवन आहे पूर्णतः या ठिकाणी विस्कळीत आपल्याला झालेलं आपल्याला दिसून येतं. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला बरोबर सांगता येईल. पुढचा प्रश्न, आपत्तीग्रस्तांना कोणत्या प्रकारची हानी होते. बघा, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि यापैकी नाही, म्हणजेच कोणतीही नाही. तर आपत्तीग्रस्तांना या ठिकाणी सर्वात जास्त जी हानी होत असते ती म्हणजे आर्थिक हानी या ठिकाणी होत असते, कारण अर्थकारणच त्या ठिकाणी पूर्णतः बदलून जातं. त्यामुळे याचं उत्तर आपल्याला डेफिनेटली 3 आर्थिक हे सांगता येते. पुढचा प्रश्न बघा, 26 जुलै 2005 रोजी मुंबई काही तासात जलमय झाली ती कारण. बघा, आता हे तुम्हाला हे जो ऑप्शन मी दिलं ते हे तुम्हाला याचं उत्तर एक्झॅक्टली सांगता येईल, पण बघा ही डेट लक्षात ठेवा, 26 जुलै 2005 ही एक्झॅक्टली डेट लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या महत्त्वाच्या आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही आपत्ती आलेल्या आहेत त्याची मित्रांनो तुम्ही डेट पूर्णतः या ठिकाणी पाठ करून ठेवा महत्त्वाच्या. आता लेटेस्ट आलेली 19 जुलै 2023 साली इरशाळवाडीला भूस्खलन झालं होतं, ती डेट लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आंबेगावची माळींची दुर्घटना झाली होती ती सुद्धा तुम्ही डेट लक्षात ठेवा, कारण डेटवरच या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता आपल्याला जास्त सांगता येते. तर काय उत्तर कशामुळे आलं ते सर्वांना माहितीच आहे, तर अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेली पूर परिस्थिती हे उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्याला बरोबर सांगते. सहसंबंध ओळखा. बघा, विषारी वायू गळती ही कोणत्या प्रकारची, तर अनाकलनीय या ठिकाणी आपत्ती असते, कारण ही आपल्याला माहिती होत नसते, त्यामध्ये अनाकलनीयमध्ये गणली जाते. तर युद्ध काय, तर बघा केरळ आणि आसाम काय येत नाही, हेतू पुरस्कार आहे, भूगर्भीय, भूशास्त्रीय आणि पुनरुत्थान व या ठिकाणी पूर्व व होता. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, युद्ध हे या ठिकाणी हेतू पुरस्कार या ठिकाणी केलं जातं. बघा, लेटेस्ट जी युद्ध झालेली आहेत, इस्रायल पॅलेस्टाईन हमास संघर्ष चालू आहे, त्याचप्रमाणे रशिया आणि युक्रेनच्याबद्दल हे युद्ध हे हेतू पुरस्कार या ठिकाणी चालू केलं आहे. त्यामुळे याचं उत्तर आपल्याला डेफिनेटली 2 या ठिकाणी सांगता येते. पुढे बघा, पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान याच्यावर या ठिकाणी 5 प्रश्न. बघा, या ठिकाणी हा घटक करत असताना तुम्ही चालू घडामोडी रिलेटेड जास्तीत अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, पहिला प्रश्न पहा, पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात गर्भधारणेनंतर कितव्या दिवसापासून होते. तर ऑप्शन पहा, 13, 14, 15 आणि 16. बघा, ह्याचं उत्तर एक्झॅक्टली तुम्हाला माहिती पाहिजे, तर ह्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी आपलं स्टेट बोर्ड 10वीचं जे स्टेट बोर्ड आहे पेशी विज्ञान जैवतंत्रज्ञान सेपरेट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर या ठिकाणी मिळून जाईल. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून या ठिकाणी सुरुवात होते. ह्याचं उत्तर हे डेफिनेटली बरोबर आहे. असं जे काही फॅक्च्युअल डेटा आहे ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा मित्रांनो प्रयत्न करा. पुढचा प्रश्न बघा, मूल पेशींचा उपयोग खालीपैकी कोणत्या पुनरुज्जीवित औषध क्षेत्रामध्ये होतो. क्षयरोग, टायफॉइड, अपेंडिक्स आणि मधुमेह. तर हे उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 4, मधुमेह. मूल पेशींचा उपयोग या ठिकाणी पुनरुज्जीवित औषधांमध्ये मधुमेहामध्ये आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 4 हे या ठिकाणी बरोबर आपल्याला सांगता येते. पुढे
बघा, राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केव्हा झाली? बघा, जैवतंत्रज्ञानामध्ये प्रश्न जर त्याला विचारायचा झाला तर असं जैवतंत्रज्ञानाची स्थापना कधी झाली, तेव्हा तो कायदा कोणता आहे, किंवा जी काही महत्त्वाची जी बायोटेक्नॉलॉजीची जी महत्त्वाची जी सेंटर्स आहेत ती सुद्धा या ठिकाणी त्याला विचारण्यासाठी एक्झामिनरला या ठिकाणी स्कोप आहे. तर आपल्याला मंडळाची स्थापना कधी विचारली? ऑप्शन पहा, 1981, 82, 83 आणि 1980. बघा, ऑप्शन हे तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ मिळणार आहेत, त्यामुळे एक्झॅक्टली तुम्हाला माहितीच पाहिजे. जवळजवळ ऑप्शन आले तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होता. त्यामुळे हे महत्त्वाचे जे काही घटना आहेत ते तुम्ही एका कागदावर लिहून काढा, आणि जेणेकरून 1-2 दिवसात एकदा तरी या ठिकाणी तुम्ही ते रिवाईज करा, जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहील. तर ह्याचं काय उत्तर आहे? ऑप्शन क्रमांक 2, 1982 हे आपल्याला उत्तर या ठिकाणी सांगता येते. पुढे बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत जैवतंत्रज्ञान विभाग केव्हा स्थापन करण्यात आला? बघा, आपण काय सांगितलं होतं पाठ्यपुस्तकाच्या प्रश्नामध्ये, राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केव्हा झाली आणि विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैवतंत्रज्ञान विभाग केव्हा स्थापन केला? बघा, डेफिनेटली असं या ठिकाणी प्रश्न येऊ शकेल, किंवा विज्ञान तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख कोण आहेत, असं तर मित्रांनो या ठिकाणी असे सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर याचं उत्तर सांगताना आपल्याला ऑप्शन क्रमांक 4, 1986 याचं उत्तर आहे. 1986 साली जैवतंत्रज्ञान विभाग या ठिकाणी स्थापन करण्यात आला. हा मित्रांनो फॅक्च्युअल डेटा आहे, याच्यामध्ये हे तुमचं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा, फिन डॉर्सेटच्या गुणधर्माची डॉली कोणत्या साली मरण पावली? बघा, आता हा प्रश्न घेण्याचं कारण काय आहे, तर बघा, हे फिन डॉर्सेट गुणधर्म आहे हे कोणी विकसित केलं हे तुम्हाला माहिती आहे, शास्त्रज्ञ इयान विल्मट आहेत. हे यांचे शास्त्रज्ञ कोण होते? ही डॉली मेंढी तयार करणारे इयान विल्मट. हे पण नाव लक्षात ठेवा तुम्ही, इयान विल्मट, कारण हे डॉली मेंढी तयार करण्याचे जनक आहेत इयान विल्मट होते. ह्यांचं नुकतंच निधन झालं, सप्टेंबर 2003 यांचं निधन झालं. त्यामुळे ही मित्रांनो ही घटना चर्चेत राहिली थोड्या कालावधीसाठी, म्हणून आपण या ठिकाणी हा प्रश्न घेतलेला आहे. त्यामुळे मित्रांनो एक्झामला जर आला तर तुमचं या ठिकाणी चुकायला नको. तर बघा, ह्याच्यात 2-3 प्रश्न येऊ शकतात. डॉली मेंढी कोणी तयार केली? तर इयान विल्मट आहे, त्याचं निधन केव्हा झालं, असे या ठिकाणी बरेच प्रश्न तयार होऊ शकतात. तर डॉली मेंढी या ठिकाणी केव्हा मरण पावली? तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, 14 फेब्रुवारी. एक्झॅक्टली डेट लक्षात ठेवायची झाली तर 14 फेब्रुवारी. बघा, 14 फेब्रुवारी माहिती आहे तुम्हाला सर्वांना त्या दिवशी काय असतं, त्यामुळे 14 फेब्रुवारी तुमच्या लक्षात राहील. 14 फेब्रुवारी 2003 रोजी डॉली मेंढी मरण पावली. आणि तिचा जन्म कधी झाला होता? तर तिचा जन्म झाला होता 5 जुलै 1996 रोजी. या डॉली मेंढीचा क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे या डॉली मेंढीचा जन्म झाला होता. मित्रांनो, हे जे काय स्टेटमेंट आहे किंवा हे काही जी स्लाईड आहे हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. इयान विल्मट ह्याचा जनक आहे, त्याचं निधन झाले म्हणून मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो. चला पुढे बघा, संयुक्त मुख्य प्रश्न हा गटकाला जो पेपर झाला होता आपला आता लेटेस्ट 17 डिसेंबरला जो झाला होता, त्याच्यामध्ये विज्ञानच्या संदर्भात आपल्या विज्ञानचे प्रश्न होतेच, पण आपल्याला जो काही पोर्शन दिला आहे त्याच्या अंतर्गत 7-8 प्रश्न मला मिळालेले, ते मी हे 5 प्रश्न यामध्ये ॲड करतोय. पुढचे जे राहिले ते पुढच्या आपण व्हिडिओमध्ये ते बनवू. आपण या ठिकाणी ह्या 5 प्रश्न घेतलेले आहेत. संयुक्त मुख्य परीक्षा गट क मध्ये आहेत, गट ब मध्ये सुद्धा मी पुढच्या वेळेला ॲड करतो. बघा, पहिला प्रश्न पहा, मायोपिया हा लघुदृष्टीदोष असून तो कोणत्या कारणामुळे होते? बघा, मायोपिया आपल्याला सर्वांच माहिती आहे लघुदृष्टीदोष आहे, तर तो कोणत्या कारणामुळे होत असं त्याला म्हणायचं आहे. बघा, ऑप्शन पहा, वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते पण ती दृष्टीपटलावर नसते. मित्रांनो, हे स्टेटमेंट पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. मायोपिया हा लघुदृष्टीदोष आहे आणि हा दुसरा जो ऑप्शन आहे, वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे पडते, तर हा मित्रांनो हा एक प्रकारचा दूरदृष्टिता प्रकारामध्ये मोडला जातो. हायपरमेट्रोपिया हा हे जो उत्तर आहे, दूरदृष्टिता. बघा, दोन्ही पण एकदम त्यानं दिलेलं आहे, तुम्ही कन्फ्यूज व्हा म्हणून. दूरदृष्टिता हे आहे आणि वरतं काय आहे तर हा लघुदृष्टी आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. चला आता पुढे, खालीपैकी कोणता क्षार पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात? बघा, हा प्रश्न बऱ्याच जणांना चुकला, कारण हे बघा हे कन्फ्युजन करणारे ऑप्शन दिले, सगळे जवळजवळ असणारे ऑप्शन दिले, त्यामुळे बऱ्याच जणांचं या ठिकाणी हे उत्तर सोपं असून सुद्धा या ठिकाणी चुकलेलं आहे. कारण मित्रांनो रिव्हिजन नव्हतं झालेल्या, प्रश्नाचा सराव नव्हता म्हणून त्यांचं ते चुकलेलं आहे. तुमचा अभ्यास आता भरपूर झाला. आता बघा, थोडक्यात मी सांगतो, आता आपली बऱ्याच ज्या डिपार्टमेंटने एक्झाम डिक्लेअर केलं त्या बऱ्याच एक्झाम या ठिकाणी संपत आलेल्या आहेत. आता राहती कुठली आपली एक्झाम, फक्त आरोग्य सेवक ही एक्झाम मित्रांनो या ठिकाणी राहील. ती मित्रांनो ह्या महिन्यात जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे असं वाटते. त्यामुळे तुम्ही अभ्यासात खंड पडू नका, कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांना तलाठीमध्ये अपयश आलं असेल किंवा बाकीचे जे घटकामध्ये अपयश आले त्यांनी आरोग्य सेवक ही मित्रांनो ड्रीम पोस्ट आहे. दोघांची सॅलरी ग्रेड पे सर्वांना सारखाच आहे, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे तुम्ही जो ठरवलेला आहे आता राहतं आपल्याकडे हेच. त्यामुळे मित्रांनो हे जर तुम्ही अभ्यास पूर्णतः करा, कारण आपल्याला भरपूर वेळ मिळालेला आहे. बघा, एक्झाम डिक्लेअर होऊन बराच कालावधी आपल्याला उठला, 3-4 महिने झालेले आहे. त्यामुळे अभ्यास मित्रांनो आतापर्यंत व्हायला पाहिजे. त्यामुळे
40पैकी तुम्ही 35पर्यंत मार्क घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. IBPSला मित्रांनो सोपं समजू नका, कारण त्यांचं जे प्रश्न विचारण्याची जी रचना आहे थोडीफार डिफिकल्ट असेल. TCSपेक्षा ते थोडं जरा डिफिकल्ट लेवलने विचारतात, कारण त्यातले जे वर्ड्स आहेत ते आपल्या रेग्युलर वापरातले नसतात. त्यामुळे थोडेफार मित्रांनो आपण कन्फ्युजिंग होऊ शकतो. उत्तर जरी माहिती असलं तर प्रश्न न समजल्यामुळे बऱ्याच जणांचा मित्रांनो प्रश्न ते चुकून आलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा आता ह्याचं उत्तर तुम्हाला गेस झालेलं असेल, तर आपल्याला माहिती आहे ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. ह्याचं उत्तर सांगता येईल सोडियम कार्बोनेट आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे ह्याचं रासायनिक सूत्र आहे सोडियम कार्बोनेटचं Na2CO3. हे मित्रांनो पेट्रोलियमच्या शुद्धीकरणामध्ये वापरलं जातं. त्याच पद्धतीने ते हे कपडे स्वच्छ धुण्याचा सोडा माहिती आपल्याला माहितीच आहे कपडे स्वच्छ धुण्यासाठी. त्याचप्रमाणे कागद उद्योग, काच उद्योग, त्याचप्रमाणे डिटर्जंटमध्ये सुद्धा या ठिकाणी याचा वापर करतात. हे पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खाण्याचा सोडा माहितीच आहे, तर खाण्याचा सोडा मित्रांनो आपल्याला खाण्याच्या पदार्थ म्हणजे बनवतात त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याचा वापर होता. तर विरंजक चूर्ण काय, तर विरंजक चूर्ण हे आपल्याला मित्रांनो कापड उद्योग, कागद उद्योग, त्याचप्रमाणे धुलाई उद्योग केंद्रामध्ये वापरतात. तसेच ह्याचा हे एवढंच आहे इथं विरंजक चूर्णाचं. खाण्याचा सोडामध्ये साबण काय तुम्हाला माहितीच आहे. आता त्यामुळे हे लक्षात ठेवा धुण्याचा सोडा Na2CO3 हे पेट्रोलियम शुद्धीकरणामध्ये वापरलं जातं मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघा खालीपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही. ऑप्शन पहा अमोनिया, क्लोरीन, नायट्रोजन आणि हायड्रोजन. तर बघा आपल्याला याचं उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक 3 नायट्रोजनमुळे या ठिकाणी नायट्रोजन वायूमुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. बऱ्याच जणांना क्लोरीन वाटलं होतं, तर मित्रांनो ह्याचं उत्तर क्लोरीन आहे. बघा हे अमोनिया आणि हायड्रोजन तर तुम्ही इलिमिनेट करून टाका. क्लोरीन आणि नायट्रोजन तर बऱ्याच जणी क्लोरीनला टिक करून आले होते, त्यामुळे त्याचं उत्तर त्यांचं चुकलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 नायट्रोजन हे डेफिनेटली बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा सोडियमची अणुसंयुजा 11 आहे आणि त्याची वस्तुमान 23 आहे. तर त्यामध्ये काय काय असतील बघा 11 न्यूट्रॉन आणि 12 प्रोटॉन, 12 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन, 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन आणि 12 इलेक्ट्रॉन आणि 11 न्यूट्रॉन. तर हे उत्तर मित्रांनो सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन. पुढचा प्रश्न खालीपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे. बघा ऑप्शन इथे व्यवस्थित वाचतो बघा. खुली म्हणजे आपल्याला खुली रक्ताभिसरण होता. ऑर्थोपोडा, ॲनिलिंडा, सायक्लोस्टोमाटा आणि पायसेस. बघा हा प्रश्न घेण्याचं कारण का, तर आपल्याला मित्रांनो ॲनिमल क्लासिफिकेशन प्राण्याचे वर्गीकरण जो काय आपल्याला एक्झामच्या सिलेबसमध्ये जो काय पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हा डेफिनेटली प्रश्न या ठिकाणी येऊ शकेल. त्यामुळे बघा आपण हा प्रश्न मनाने घेतलेला आहे. जे काही प्रश्न आलेले आहेत तेच मित्रांनो आपण या ठिकाणी तुमच्याकडनं सराव करून घेतोय, कारण तुमचा बराच अभ्यास झालेला आहे. फक्त थोडे रिव्हिजन किंवा प्रश्न नसल्यामुळे तुमच्याकडे त्यामुळे तुमचा स्कोर या ठिकाणी थोडाफार कमी येत असतो. त्यामुळे तुम्ही झालेले प्रश्न सोडवा किंवा आपले बघा हा आपला आरोग्य संदर्भात असणार आरोग्यसेवक संदर्भात असणार 100 प्लस आपले व्हिडिओ तयार झालेले आहेत. ते तुम्ही एकदा पाहून घ्या. जसजशी एक्झामची आपली डेट लवकर डिक्लेअर होईल त्यानुसार तुम्ही 1-2 दिवसातले 1-2 व्हिडिओ किंवा स्पीडनं लावून पाहिले तरी या ठिकाणी तुम्हाला चालेल. तर ऑप्शन पहा ऑर्थोपोडा, ॲनिलिंडा, सायक्लोस्टोमाटा आणि पायसेस. तर खालीपैकी कोणती खुली रक्ताभिसरण असते, तर ऑर्थोपोडा या संघामध्ये या ठिकाणी खुली रक्ताभिसरण संस्था असते आणि बाकीच्यामध्ये काय ॲनिलिंडामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था या ठिकाणी असते. पुढचा प्रश्न बघा मूलद्रव्यांच्या आवड सरणीची वर्गीकरणावर या ठिकाणी 5 प्रश्न. गटात न बसणारा शब्द ओळखा. फ्ल्युओरिन, सल्फर, ब्रोमीन आणि आयोडीन. तर याचं काय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सांगता येईल आपल्याला सल्फर हे आपल्याला गटात न बसणारा वेगळा शब्द या ठिकाणी सांगता येतो. तर मित्रांनो पुन्हा एकदा हा प्रश्न होता 16वा प्रश्न. गटात न बसणारा वेगळा शब्द आहे. इथं फ्ल्युओरिन नाही पाहिजे होतं, तर इथं क्लोरीन पाहिजे होतं. आपल्याला सांगता येईल हे क्लोरीन पाहिजे होतं. इथं क्लोरीन घ्या. इथं क्लोरीन हा यायला पाहिजे. क्लोरीन, सल्फर, ब्रोमीन आणि आयोडीन. थोडंफार इथे या ठिकाणी कन्फ्युजन होतं आपल्याला ऑप्शनमध्ये. तर वेगळा घटक आपल्याला सल्फर सांगता येईल. बघा हा थोडाफार प्रश्न ट्रिकी होता, कारण बघा क्लोरीन, सल्फर, ब्रोमीन, आयोडीन ह्याच्यापैकी क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन जी डोबे राहण्याची त्रिके आहेत त्याच्यामध्ये हा तिघाचा गट आहे. एक बनतो क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हा तिघाचा गट बनतो. त्याच्यामध्ये सल्फर हा येत नाही. डोबे राहण्याची त्रिके आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो ही त्रिके तुम्ही पाठ करून ठेवा. विचारतील वेगळा घटक होता. बघा मी जसा हा वेगळा घटक काढला बाजूला तसं तुम्हाला वेगळा घटक काढता आला पाहिजे, कारण आपल्याला दिलेल्या मूलद्रव्यांच्या आवर्त सरणीचे वर्गीकरण त्याच्यावर मित्रांनो काही प्रश्न ते विचारू शकतात. त्यामुळे हा थोडाफार अवघड होता मान्य आहे, पण असे प्रश्न तुम्हाला सुटले पाहिजेच. आता बघा सल्फरचा जो गट आहे त्याच्यामध्ये सल्फर, त्याचप्रमाणे सेलेनियम
सेलिनियम तिथं AC म्हणतात त्याला, सेलिनियम AC आणि टेल्युरियम हे गट बनतो यांचा. हा घटक असा मित्रांनो आपल्याला वेगळा घटक या ठिकाणी काढता आला पाहिजे. पुढे हेनरी मोसले यांनी दाखवून दिले की मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजेच ॲटॉमिक नंबर म्हणजेच 2 त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा ती कोणती संस्था आहे. बघा धनप्रभार म्हणजे काय, तर धनप्रभार म्हणजे असणारी त्या ठिकाणी असणारी प्रोटॉनची संख्या. त्यामुळे आपल्याला हे लगेच समजलं पाहिजे धनप्रभार. बघा काही प्रश्न मित्रांनो असे मिळतील तुम्हाला की त्या प्रश्नामध्ये ते तुम्हाला या ठिकाणी उत्तर लगेच सापडून जाईल. प्रश्न भले हा मोठा असू दे पण त्याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला 1-2 जर प्रश्न व्यवस्थित रीड केला तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचू शकता. तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 प्रोटॉन येतं. हेनरी मोसलेची आधुनिक आवर्त सारणी माहिती आहे तुम्हाला. त्यांनी मूलद्रव्याच्या अणुअंक हे आवृत्ती फल आहेत असं या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. पुढे काय म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. अणुअंक, संक्रमण, प्रोटॉन आणि अणुत्रिज्या. तर याचं उत्तर या ठिकाणी अणुत्रिज्या. असा हा प्रश्न तर आला तर बघा काय विचारले आपल्याला, अणुकेंद्रक आणि त्याच्या बाह्यतम कवचामध्ये अंतरात काय म्हटलं जातं त्याला असा त्याला प्रश्न विचारायचा आहे. त्यामुळे अणुत्रिज्या हे मित्रांनो सोपं लगेच तुम्हाला समजलं असं. जर त्यांना सोपं जर विचार असता प्रश्न तर लगेच समजलं असतं. पण बघा असं उलटा प्रश्न तयार केला त्यांनी. काय म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. IBPS आहे ते. असे विचित्र या ठिकाणी प्रश्नाची रचना होऊ शकते. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये या ठिकाणी तुम्ही ते भाषांतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्ती नियमानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्मामध्ये त्याच्या कोणाचा आवर्ती फले असतात. अणुअंक, संक्रमण, प्रोटॉन आणि अणुत्रिज्या. बघा टायपिंगमध्ये थोडाफार मिस्टेक आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी समजून घेताल अशी आशा आहे. बघा अणुअंक, संक्रमण, प्रोटॉन आणि अणुत्रिज्या. तर आधुनिक आवर्ती नियमानुसार मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये त्याचे अणुअंक हे आवर्ती फल आहेत. अणुअंक आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, एका ॲल्युमिनियमला काय म्हटलं जातं. अणुवस्तुमान, घन, गॅलियम आणि राजवायू. तर बघा तर हा प्रश्नामध्ये थोडंफार जरा रचना चुकलेली आहे ऑप्शनची. तर असं त्या प्रश्न तयार करायचा होता आपल्याला. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये इका ॲल्युमिनियम इथं पाहिजे होतं, एका झालं इथं. इका ॲल्युमिनियमला याच्यामध्ये नवीन शोध लागल्यानंतरच्या मूलद्रव्यामध्ये कोणतं नाव देण्यात आलं होतं असं या ठिकाणी त्या प्रश्नाची रचना होऊ शकते. तुम्ही समजून घेताल असे आहे. ॲल्युमिनियमला या ठिकाणी गॅलियम असं या ठिकाणी त्याला म्हटलं तर गॅलियमचा शोध लागल्यानंतरचं नाव आहे गॅलियम. गॅलियम काय आहे तर हा एक द्रवरूप धातू आहे. बघा हे पण लक्षात राहू दे तुमच्या, द्रवरूप धातू आहे हा गॅलियम. हे पण तुमच्या लक्षात राहू दे. पुढचा प्रश्न बघा आरोग्यावर 5 प्रश्न मित्रांनो. आरोग्यावर 5 प्रश्न आपण हे झालेला प्रश्न जे काही 2013 पासून ते 2020 पर्यंत जे काय आरोग्य सेवकामध्ये झाले आरोग्या संदर्भात जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. AFP तीव्र अर्धांगवायू पोलिओची सुरुवात झाल्यानंतर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासाच्या आत अंतराचे विष्ठेचे म्हणजे स्टूल्सचे 2 नमुने गोळा करायचे आहेत. 12 दिवस, 14 दिवस, 18 दिवस आणि 7 दिवस. तर त्या आरोग्य कार्यकर्त्याने 14 दिवसाच्या आत विष्ठेचे नमुने या ठिकाणी गोळा करायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, शरीर पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो. मधुमेह, नायटा, कुष्ठरोग आणि कर्करोग. बघा हा प्रश्न सोपा आहे. तर याचं उत्तर मित्रांनो कर्करोग होतो. पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग या ठिकाणी होतो. दूरदृष्टीचा असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे. बहिर्वक्र, सपाट, अंतर्वक्र आणि कोणते. बघा आता कोणतेही ऑप्शन या ठिकाणी उत्तर नाही येणार त्यामुळे ते लगेच एलिमिनेट करून टाका. तर ह्याचं उत्तर आहे बहिर्वक्र. दूरदृष्टीचा असणाऱ्या व्यक्तीने बहिर्वक्र असणारा भिंग वापरायला हवा. कॉन्व्हेक्स प्रकारचा लेन्स त्यानं वापरणं गरजेचं आहे. आणि अंतर्वक्र कोणाचं कॉन्केव्ह लेन्स हे लघुदृष्टीचा असणाऱ्या व्यक्तीने वापरायला पाहिजे. पुढे मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केला. डिओड स्वान, रोनाल्ड रॉस, बेंडेर आणि लुईस पाश्चर. तर काय आपल्याला उत्तर सांगता येईल. याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रोनाल्ड रॉस यांनी या ठिकाणी मलेरिया आणि डास यातील या ठिकाणी संबंध स्पष्ट केला आहे. हे नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, डॉक्टर साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली. 1955, 1965, 75, 50. बघा असे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत कारण हे महत्त्वाचे शोध त्यांनी लावलेले आहेत. आरोग्य सेवकामध्ये असणारे असे जे काही एक्झॅक्टली इयर्स किंवा डेटवर पण या ठिकाणी तुम्हाला प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील.
तर डॉक्टर साल्क यांनी 1955 पोलिओ प्रतिबंधक लस या ठिकाणी त्यांनी शोधली होती. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याच्यावर 5 प्रश्न. सेंद्रिय कचऱ्याचे सूक्ष्म जीवांमार्फत विघटन होऊन खत व आणखी काय तयार होते? जैविक वायू, अल्कोहोल, गंजरोधक आणि वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जैविक वायू. सेंद्रिय कचऱ्याचे सूक्ष्म जीवांमार्फत विघटन होऊन खत आणि जैविक वायू या ठिकाणी तयार होतं. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. ज्या रासायनिक अभिक्रियेत H2 जी बाहेर पडतो, H2 म्हणजे काय तर H2 गॅस आहे, हा लक्षात ठेवू तुम्ही. जी म्हणजे काय म्हणा H2 हा गॅस बाहेर पडतो, त्या अभिक्रियेला काय म्हणतात? बघा रासायनिक अभिक्रिया असेच प्रश्न येणार आहेत मित्रांनो. त्याची व्याख्यावर मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी तयार झाला. बघा ऑक्सिडीकरक, गंजरोधक द्रावण, उष्माग्राही आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. तर याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिडीकरण ही व्याख्याच आहे. रासायनिक अभिक्रिया H2 जी म्हणजे गॅस जो बाहेर पडतो त्या क्रियेला आपण या ठिकाणी ऑक्सिडीकरण असं या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे ह्याच्यावर, त्यामुळे आपण पुढे जाऊयात. काय वापरून क्षरण टाळता येते? ऑक्सिडीकरण, गंजरोधक द्रावण, उष्माग्राही यापैकी नाही. तर याचं उत्तर तुम्ही मला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. क्षरण कुठल्या पद्धतीने टाळता येते हा प्रश्न सोपा आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढे खालीपैकी गंजाचे रासायनिक सूत्र कोणते? तर याचं उत्तर सांगते मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पहिलं ऑप्शन या ठिकाणी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न. लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची क्रिया आहे? हा पण प्रश्न सोपा आहे. ऑक्सिडीकरण, क्षपण, क्षरण आणि प्रतियोजन. तर ऑक्सिडीकरण हे या ठिकाणी लोखंडाच्या गंजण्यामध्ये येते. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगतात. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा अनुवंशिकता व उत्क्रांती याच्या मित्रांनो 5 प्रश्न. असे मित्रांनो थोडेफार महत्त्वाचे जे टॉपिक आहेत जे काही आपल्याला एक्झामिनर दिलेले आहेत IBPSनं ते तुम्ही करा, कारण ह्याच्यावर मित्रांनो डेफिनेटली प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. बघा पेरिपॅटस हा प्राणी कोणत्या 2 या प्राण्यांना जोडणारा दुवा आहे? पेरिपॅटस हा प्राणी बघा ऑप्शन पहा ॲनिलिंडा व संधिपाद म्हणजेच ऑर्थोपोडा, सस्तन आणि सरीसृप, मत्स्य सरीसृप, संधिपाद आणि सस्तन. तर ह्याचं उत्तर मित्रांनो ॲनिलिंडा आणि संधिपाद. पेरिपॅटस हा ऑर्थोपोडा आणि ॲनिलिंडा या गटाला जोडणारा दुवा आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. डकबिल प्लॅटिपस हा प्राणी या प्राण्यांना जोडणारा दुवा आहे. बघा ऑप्शन पहा ॲनिलिंडा, संधिपाद, सस्तन, सरीसृप, मत्स्य, उभयचर, संधिपाद आणि सस्तन. तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सस्तन आणि सरीसृप या गटामध्ये डकबिल प्लॅटिपस हा प्राणी येतो. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न. हा बुद्धिमान वर्गातील पहिला मानव आहे. रामपिथिकस, लिॲँडरथॉल, ऑस्ट्रोलोपिथिकस आणि ट्रायोपिथिकस. तर याचं उत्तर सांगतील आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 निॲँडरथॉल हा याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला बरोबर सांगता येईल. लिॲँडरथॉल हा बुद्धिमान वर्गातील पहिला मानव आहे. पुढचा प्रश्न. जनुकातील न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलण्याच्या क्रियेला काय म्हणतात? जनुकातील न्यूक्लिओटाईड अचानक आपली ज्यावेळेला जागा बदलतो त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? बघा हा प्रश्न आपण हे 1 2 3 4 5 आपले जे व्हिडिओ झाले त्याच्यानंतर आपण हे थोडेफार वेगळ्या पद्धतीनं रिपीट केले, म्हणजे प्रश्नाची रचना बदलून आपण या ठिकाणी हा प्रश्न तयार केला, जेणेकरून तुम्हाला थोडंफार तुम्ही कन्फ्युजन होत आहे का, तुमचं चुकते का, असा जर प्रश्न फिरवला एक्झामिनर तर तुम्हाला ते बरोबर टॅकल करता आला पाहिजे. एक्झॅक्टली मित्रांनो आहे तो लाईन टू लाईन पाठ करू जाऊ नका, समजून घेऊन या ठिकाणी ते थोडंफार या ठिकाणी तुम्ही स्वतः मॉडिफाय करा त्या प्रश्नामध्ये, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये आपल्याला फायदा होईल. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 उत्परिवर्तन आहे. जनुकातील न्यूक्लिओटाईडचा अचानक आपली जागा बदलण्याच्या क्रियेला उत्परिवर्तन असं त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 हिचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. प्रथिनांची निर्मिती डॉट मार्फत घडून येते हे चार्ल्स बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. बघा या प्रश्न वाचत असताना तुम्ही ही 2 पण नावं लक्षात ठेवा, जॉर्ज बिडल आणि एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले होतं, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न जर उलट्या पद्धतीने आला तर तुम्हाला तो बरोबर आला पाहिजे. तर प्रथिनांची निर्मिती जनुकामार्फत घडून येते हे सर्वप्रथम यांनी दाखवून दिलं होतं जॉर्ज बिडल आणि एडवर्ड टेटम यांनी. पुढे प्रकाशाचे अपवर्तन याच्या मित्रांनो आपण 5 प्रश्न घेतलेले आहेत. प्रकाश किरण तिरकस मार्गाने भोजीमधून हवेत जाताना कुठे जातो? स्तंभिकेकडे जातो, स्तंभिकेपासून दूर जातो, चालीपेक्षा कमी, प्रकाशाच्या चालीपेक्षा कमी. बघा थोडेफार हे
दोन ऑप्शन हे चुकीच्या पद्धतीने आपण दिलेले आहेत. ह्याचा काही संबंध नाही. चालीपेक्षा कमी, प्रकाश चालीपेक्षा कमी, स्तंभिकेकडे आणि स्तंभिकेपासून दूर. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 2. स्तंभिकेपासून दूर जातो तो. प्रकाश तिरकस मार्गाने गेला असता स्तंभिकेपासून तो दूर गेला आपल्याला दिसून येतो. प्रकाशाच्या पाण्यामधील चाल बेन्झिनमधील कशी असते? बेन्झिन पाहिजे. बेन्झिनमधील कशी असते? चालीपेक्षा कमी, चालीपेक्षा जास्त, चालीपेक्षा मध्यम आणि कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. चालीपेक्षा जास्त असते. तिचं बेन्झिनमध्ये चालीपेक्षा जास्त राहते. पुढे, सूर्यप्रकाशाच्या काचेच्या लोलकामुळे अपस्खलन होताना कोणत्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते? तांबड्या, निळ्या, लाल आणि यापैकी नाही. हा पण प्रश्न मित्रांनो बऱ्याच वेळेला घेतलेला आहे. तांबड्या प्रकाशाचे विचलन सर्वात जास्त कमी होते, म्हणून तर तांबडा रंग हा बघा आपले धोकादायक सिग्नल वगैरे जे असतात ते तांबड्या रंगाने दर्शवले जातात, कारण तो सर्वात जास्त लांब त्याचं विचलन होत जातं, म्हणून जे सिग्नल आहे ते तांबड्या रंगाचे असतात. हे हे मेन कारण आहे. पुढे, पाण्याचे निरपेक्ष अपवर्तनांक किती आहे? बघा आपण हे बऱ्याच वेळेला घेतलेलं आहे. प्रश्न आला तर ह्याच्यावर आपल्याला बरेच विचारून झालेलं आहे. त्यामुळे रिपिटेशन झालं तर तुमचाच फायदा आहे. या ठिकाणी जे काही तुम्हाला ते बरोबर आहे. पाण्याचे निरपेक्ष अपवर्तन हे 1.33 आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, केरोसिनचे निरपेक्ष अपवर्तनांक किती आहे? बघा अपवर्तनांकावर डायरेक्ट प्रश्न. 1.47 केरोसिनचा अपवर्तनांक आहे. त्यामुळे हे जे काही अपवर्तनांक आहेत महत्त्वाचे ते तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. पुढे बघा TCSने विचारले आपण या ठिकाणी 5 प्रश्न घेतोय, जेणेकरून तुम्हाला ते एक्झामला रिपीट झाले तर तुम्हाला ते आले पाहिजेत बरोबर. कच्च्या फळांना पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? ॲसिटिलीन, हायड्रोजन, इथिन आणि कार्बन डायऑक्साईड. बघा ऑप्शन एलिमिनेट करायला शिका मित्रांनो, तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात. कार्बन डायऑक्साईड काही संबंध नाही, हायड्रोजनचा काहीही संबंध. राहतात कुठले दोन? ॲसिटिलीन आणि इथिन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. ॲसिटिलीन हे ॲसिटिलीन वायूचा उपयोग कच्च्या फळांना पिकवण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न, फळांच्या अध्ययनास काय म्हटले जाते? अमूर्त विज्ञान, ऑन्कोलॉजी, शंखशास्त्र, कॅकोलॉजी, वृक्षविज्ञान, ॲबोरिकल्चर आणि फलविज्ञानला पोमोलॉजी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. फलविज्ञानलाच या ठिकाणी पोमोलॉजी असं म्हटलं तर तुम्हाला हे फलविज्ञान दिल्यामुळे लगेच समजलं. पण इंग्लिश जर दिलं असतं आणि हे इंग्लिश ऑप्शन जर सर्व दिले असते तुम्ही या ठिकाणी डेफिनेटली कन्फ्यूज झाला असता. पुढे, फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसूचीचा विशिष्ट गट कोणता आहे? उभयचर, मोलुस्का, संधिपात आणि सूत्रकृमी. तर फुलपाखरांचा समावेश या ठिकाणी ऑर्थोपोडा या संघात केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 संधिपात हे उत्तर आपल्याला बरोबर सांगता येते. पुढे बघा, पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती जोडी चुकीच्या पद्धतीने जुळलेली आहे? जीवनसत्व ड कॅल्सिफेरॉल, जीवनसत्व ब 11 बायोटीन, जीवनसत्व अ रेटिनॉल, जीवनसत्व क ॲस्कॉर्बिक आम्ल. तर याचं उत्तर हा सोपा आहे प्रश्न. जीवनसत्व ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ब बायोटीन हे उत्तर या ठिकाणी आपल्याला चुकीच्या पद्धतीने सांगता येते. पुढचा प्रश्न, कोलेकॅल्सिरॉल या रासायनिक संयुगाची सामान्यतः वापरली जाते. जीवनसत्व क हाडाचे कॅल्शियम, रेटिनॉल आणि जीवनसत्व D3. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे जीवनसत्व D3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, चला बघा आपण या ठिकाणी आपण आरोग्य सेवकाचे या ठिकाणी टेक्निकल असणारे 40 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न मित्रांनो जो अभ्यास दिलेला आहे अभ्यासक्रमानुसारच आहेत. वेगळे प्रश्न या ठिकाणी काही घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तोटा होईल. तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय, तुम्हाला माहिती आहे आपण झालेले जसा आरोग्य सेवकाचा आपल्याला पोर्शन डिक्लेअर झाला आहे तेव्हापासून मित्रांनो आपण जे काही दिलं आहे पोर्शन त्याच्यानुसार मित्रांनो आपण आपले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न ठेवलेला आहे. मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. त्याचमुळे तुम्ही प्रथमच पाहत असाल मित्रांनो चॅनल आमचं जरूर सबस्क्राईब करा. एक्झामची डेट लवकरच डिक्लेअर होईल. अभ्यासात मित्रांनो सातत्य ठेवणं गरजेचं आहे. जर एक्झाम लगेच डिक्लेअर झाली या 2 महिने 15 दिवसात तर मित्रांनो तुमचा कट ऑफ हे या ठिकाणी हे जो काही 40 मार्काचा जो काही आपल्याला पोर्शन दिलेला आहे टेक्निकल घटकाचा ह्याच्यावर मित्रांनो राहील. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या दृष्टीनं तुम्ही अभ्यासात मित्रांनो तुमची तयारी ठेवणं गरजेचं आहे.